120 वर्ष जुन्या वाड्यात तुम्हाला राहायला मिळालं तर, आणि या वाड्याच्या मागेच समुद्र किनारा, मग तर पैसा वसूल ट्रिप. तर आजी आजोबांचा वाडा असावा तशा वाड्यात मी गेलो. इथला प्रत्येक कानाकोपरा म्हणजे नॉस्टॅल्जिया. कौलारू 2 मजली वाडा, आत लाकडी खांब, शेणाने सारवलेली जमीन, कोनाडे आणि खुंट्या. मला ही खुंटी खूप आठवते, कारण आजोबा माझे ना त्यांचा कोट आणि टोपी असे आले बाहेर ना की खुंटीला अडकवायचे आणि आत जायचे. नारळ पोफळीचं आगर आणि त्यात आंघोळीसाठी बंबावर तापवलेलं पाणी, म्हणजे अगदी आपलीशी वाटणारी तरी आजच्या काळासाठी शाही ट्रीटमेंट. कुठे हे सांगणार आहेस, पण त्याआधी फक्त फॉलोचं छोटंसं बटन दिसते ते प्रेस करा, म्हणजे माझी सोय. तर मी आलो आहे दापोली जवळच्या कोळथरे गावात कोस्टल वाडी या होमस्टे मध्ये. 14-15 लोकांची मस्त ट्रिप किंवा छोटंसं फॅमिली सेलिब्रेशन करण्यासाठी हे ठिकाण बेस्ट आहे. मुलांना तर हा अनुभव दिलाच पाहिजे. त्याचबरोबर तुम्हाला कॅम्पिंग करायचं असेल तर टेंट सुद्धा आहेत. खरं तर इथे आल्यावर बाहेर कुठेच जायची गरज नाही, कारण अगदी चालतच बीचवर जाता येत. बीचला लागूनच यांनी छोटंसं कॅफे पण तयार केलंय, म्हणजे सी व्ह्यू एन्जॉय करत करत मस्त चहा आणि भजी हाणायची. पण तुम्हाला अगदीच बाहेर जायचं असेल तर इथलं गाव सुद्धा खूप सुंदर आहे. इथलं दुर्गादेवीचं मंदिर तर तुम्हाला थेट हिमाचल मधल्या मंदिराची आठवण करून देतं. नेक्स्ट कोकण ट्रिपसाठी इथे जायलाच पाहिजे. आणि अजून असे कुठले स्टेचे ऑप्शन्स तुम्हाला बघायला आवडतील मला कमेंटमध्ये नक्की सांगा.